लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। नमस्कार लाडक्या बहिणीनो, आज दिनांक 28 मार्च 2026 आणि आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात। आज लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार, त्याच्याविषयी अतिशय जबरदस्त अशी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, म्हणजेच एकूण 18 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे। तर याच 18 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे। सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार का, तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार का, सोबतच किती रुपये तुमच्या बँक खात्यावर जमा होणार, अशा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण। त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्यासंदर्भात। भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने पैसे कधी येतील या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होत्या, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये थेट लाडकी बहीण योजनेच्या 3 महिन्याच्या निधीचा वितरण जे ते आज केलं जाणार आहे। फेब्रुवारी असेल, मार्च असेल किंवा येणारा एप्रिल महिना असेल, तर या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर प्रत्येक महिन्याचे पैसे आता जमा होणार आहे, ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच। जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव समाविष्ट असेल तर 100% आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत। चला तर जाणून घेऊया कोणते ते महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आज थेट लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो मिळून जाणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच मीटिंग जी घेतलेली आहे आणि या मीटिंगमध्ये महत्त्वाचे काही निर्णय झालेले आहेत आणि त्याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत। चला तर जाणून घेऊया आज कशा पद्धतीने आणि किती रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे ही बैठक जी आहे ती मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाच्या पूर्ण 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत। पहिली यादी असणार आहे जिल्ह्यांची यादी, ज्या काही यादीमध्ये जिल्ह्यांचा समावेश असणार आहे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार त्याच्या संदर्भात, आणि दुसऱ्या यादीमध्ये समावेश असणार आहे बँकांचा, म्हणजे कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहे त्याच्याविषयीच्या सर्व डिटेल अपडेट। चला तर आता महत्त्वपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वितरणाचा कार्यक्रम जो तो महाराष्ट्र शासनातर्फे आजपासून अवलंबित करण्यात येणार आहे, म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे। एकूण लाभार्थी विवरण असणार आहे 5 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत। सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला 5,000 रुपयाचा बोनसची घोषणा देखील झालेली आहे। हा बोनस कधी भेटणार आहे त्याच्याविषयी अपडेट आपण पुढे बघणारच आहोत। त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या हप्त्याचं पैशाचं वितरण जे ते प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे DBT माध्यमाद्वारे थेट लाभाचं वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीसाठी विशेष लाभाचं वितरणाचं नियोजन जे आहे ते लाडक्या बहिणीने केलेलं आहे, कारण की या लाभाच्या नियोजनामध्ये सर्वात प्रथम म्हणजे 21 ते 65 वर्ष जर तुमचं वय असेल, विवाहित असो किंवा अविवाहित असो, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर 100% केले जाणार आहेत। त्याच्या संदर्भात महिलांसाठी 4,500 रुपये जमा करण्याचा निर्णय म्हणजे विशेष सरकारने भेट लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलेली आहे। 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत। आता हे 4,500 रुपये कशाचे असतील तर बघा, जानेवारी या महिन्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना पैशांचे ट्रान्सफर झाले नव्हते, त्याच्यानंतर फेब्रुवारी महिना ही संपला, त्याच्यानंतर मार्च महिनाही आता संपत आलेला आहे, परंतु मार्च महिन्याचा देखील 1 रुपया लाडक्या बहिणीच्या खात्यावर आला नव्हता। या कारणास्तव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आणि थेट आदेश देण्यात आलेले आहेत। हे आदेश कोणाला दिले आहेत तर हे बघा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना सांगितलेला आहे। आदेश देऊन त्यांनी लाभार्थी यादी देखील त्यांच्याकडे दिलेली आहे, कारण की आता याच लाभार्थी यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजना अंमलबजावणीची सुरुवात आजपासून झाली असे देखील आपण म्हणू शकतो, कारण की आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की त्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते थेट पद्धतीने केलं जाणार आहे। कारण की आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी जी नवीन लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे, जिल्ह्यांची यादी आलेली आहे स्पेशल, तर त्या यादीचे
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आणि त्याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा ट्रान्सफर केले जाणार आहेत. कारण आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सकाळीच केलेले आहेत आणि या कारणास्तव तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जर 2 महिन्याचे पैसे जमा झाले नसतील तर 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि जर 3 महिन्याचे पैसे जमा झाले नसतील तर 4,500 रुपये म्हणजे प्रतिमाह 1,500 रुपयाप्रमाणे एक सोबतच तुमच्या खात्यामध्ये 2 ते 3 महिन्याचा निधी आज वितरित केला जाणार आहे. 17 जिल्ह्यांची नवीन यादी देखील मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि या ठिकाणी 17 जिल्ह्यामध्ये बँक खात्यामध्ये पैशाची ट्रान्सफरची प्रोसेस जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी सर्वात लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे, आता काळजी करू नका, मी तुमचा लाडका भाऊ थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा करण्याचा निर्णय घेत आहे आणि हा निर्णय तर नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की 1,500 नाही, 2,000 नाही, 3,000 नाही, थेट 4,500 रुपयाचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आता निवडक जिल्ह्यांची यादी, म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार. जर तुम्हाला मागील पैसे आले असतील तर तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत आणि जर मागील आले नसतील तर 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. चला तर आता नवीन लाभार्थी यादी आपण जाणून घेऊया आणि मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये जो मोठा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय देखील आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे बैठकीमध्ये हा जो निर्णय झालेला आहे, या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जे ते भेटणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टुडे या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्यांचं नाव. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आले असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो. कारण की लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटप करण्याचं जे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे अतिशय नवीन आणि लेटेस्ट वेळापत्रक आहे आणि आता याच वेळापत्रकानुसार आज, उद्या आणि परवा दिवशी म्हणजे 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने करण्यात येणार आहे. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी 16,000 कोटींचा चेक जो आहे तो साईन केलेला आहे आणि चेक साईन झाला म्हणजे काय तर पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आढळून येते. चला तर जाणून घेऊया आता एकूण 17 जिल्हे कोणते जिल्हे आहेत की ज्या 17 जिल्ह्यामध्ये आज सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. कारण की याच 17 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये दुसरा देखील एक अंतिम निर्णय झालेला आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना बोनस वितरण करण्यासंदर्भात. कारण की योजनेला जवळपास आता 1.5 ते 2 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्यासाठीच बोनसचा जो आहे तो घोषणा देखील केलेली आहे. या ठिकाणी तो देखील किती भेटणार, कशा पद्धतीने भेटणार त्याच्याविषयी देखील अपडेट आपल्याकडे आलेलेच आहेत. चला तर आता महत्त्वाचे अपडेट बघूया. कारण की आज लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. कारण की आज 100% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर जे आहे ते होणारच आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकारांना सांगितलेलं आहे, आजपासून आम्ही पैसे ट्रान्सफर करत आहोत. कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता थेट पैसे आम्ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पाठविणार आहोत, असं या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, त्यांनी जिल्ह्यांची यादी देखील दिलेली आहे. कारण की आजपासून म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचं महावाटप जे आहे किंवा महावितरण देखील आपण म्हणू शकतो तर ते केलं जाणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या, कधी पैसे येतील, कधी येतील आणि आज तो दिवस अखेर उजडलेला आहे. आज आपण अतिशय तुम्हाला ओरिजिनल माहिती देत आहोत. आज पैसे वाटप करण्यात येणारच आहेत. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी आपण लगेच देऊया. कारण की लाडकी बहीण योजना पैसे जमा आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना SMS देखील पडलेले आहेत पैसे जमा झाल्याची किंवा क्रेडिट झाल्याची. कारण की ज्या पद्धतीने लाडकी बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या तर तो दिवस आज अखेर उजडलेला आहे. ज्या ठिकाणी भरपूर सकाळ धरून भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज पडत आहेत, तुम्हाला देखील पैसे पडले की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर आता आपण जाणून घेऊया 17 जिल्ह्यांची जी महत्त्वपूर्ण यादी मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेली आहे तर ती यादी. कारण की या यादीनुसारच आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सकाळ धरून लाडकी बहिणींना मेसेज पडत आहेत. 1,500 भेटले कोणाला, 3,500, कोणाला 4,500 देखील पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट बेनिफिट ट्रान्सफर जो आहे तो झालेला आहे. चला तर आता वितरणाचे
आदेश तर सर्वांना दिलेले आहेतच. बँका असतील, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे असतील, DBT संघ असेल, तर प्रत्येक संस्थेला जो आहे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि आता याच आदेशानुसार लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा 17 जिल्ह्यांची यादी जी दिलेली आहे, तर त्या यादीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघू शकता तुम्ही जिल्ह्यांची यादी आपल्याकडे थेट आलेली आहे, कारण की आज सुरुवात जी असणार आहे ती मुंबई शहरापासून होणार आहे. या ठिकाणी पुढे जी लोकसंख्या दिलेली आहे, किती आज लाडक्या बहिणीला लाभ भेटणार त्याच्या संदर्भात त्यांनी पुढे माहिती दिलेलीच आहे. तर बघू शकता आज असणार आहे कोकण आणि मुंबई विभाग, यामध्ये मुंबई शहर, ठाणे, रत्नागिरी आणि मुंबई उपनगर, तर या 4 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी होणार आहे. याच्यानंतर आज दुपारपर्यंतच्या नंतर वितरण होणार आहे ते म्हणजे पुणे या साईडला, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आजच वितरण पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, तर उद्या पैसे भेटणार आहेत नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि अहिल्यानगर उत्तर साईडला. आणि परवा दिवशी जर सर्वात मोठं वितरण जे आहे ते ठरणार आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नागपूर या ठिकाणी सर्वात मोठं वितरण जे आहे ते परवा दिवशी होणार आहे. आज तर तुम्हाला पैसे भेटणारच, परंतु आज फक्त 30 ते 40% लाडक्या बहिणीच्याच खात्यामध्ये, मग ते सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तर या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे जे ते वितरित होणार आहेत. तर हे बघा 30 ते 40% आज पैसे, उद्या 10 ते 20% आणि परवा दिवशी जे राहील उर्वरित महिला राहतील तर त्या ठिकाणी पैशांचं वितरण अमरावती साईट असेल, यवतमाळ असेल, गडचिरोली असेल किंवा मग सिंधुदुर्ग असेल, तर या ठिकाणी नंतर पैशांचं वितरण होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 3 दिवस 36 जिल्ह्यांचे तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता. या ठिकाणी थेट आपण जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये, थेट यादी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कारण की याच यादीनुसार आता पैशांचं वितरण जे आहे आज तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पाठविले जाणार आहेत, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बँकांच्या नुसारच पैशांचे जे ट्रान्सफर होणार आहेत. त्या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी बँकांच्या देखील दिलेली आहे, तर ती यादी बघूया आपण आता. सर्वात प्रथम म्हणजे ज्या शासकीय बँका आहेत, तर अशा शासकीय गव्हर्नमेंट बँकामध्ये पैशांचं ट्रान्सफर जे आहे ते आज अतिशय वेगाने होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया हा पहिल्या क्रमांकाला असणार आहे. त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक, तर या 6 बँकांमध्ये आज निधीचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने होणार आहे. आणि या ठिकाणी या बँकामध्ये झाले की उद्या कोणत्या बँका असतील, तर उद्या असणार आहेत प्रायव्हेट सेक्टरच्या बँका, ज्यामध्ये असणार आहे समाविष्ट HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक. तर या 4 बँकेच्या मध्ये आता समाविष्ट यामध्ये ते असणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला आपण ते बघू शकतो. कारण याच्यानंतर तिसरा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की तिसऱ्या दिवशी असणार आहे IDFC फर्स्ट बँक, AO स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या ठिकाणी त्या दिवशी तिसऱ्या दिवशी या ठिकाणी यामध्ये वितरण जे ते होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टुडे या टॉपिकवर आपण संपूर्ण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. आणि या ठिकाणी नवीन 17 जिल्ह्यांची यादी देखील आपण तुम्हाला दिलेली आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही बघा लगेच लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करून देखील ठेवायचं आहे, कारण की उद्या अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. कारण की या नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी उद्या थेट आपण तुमच्या पात्रता आणि अपात्रता या 2 याद्या उद्या जाहीर होणार आहेत. आणि त्या याद्या जाहीर झाल्या की सर्वात अगोदर अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल चॅनलला लगेच करा सबस्क्राईब, व्हिडिओला लगेच लाईक करा. भेटूया परत पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.